राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या या भक्तीला सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. देवबापाचे आभार मानूया. 2024 या सालामध्ये हा पहिला रविवार आहे. त्याची भक्ती, त्याची आराधना करण्यासाठी एक वार पुन्हा त्याच्या भक्ती मंदिरामध्ये तो आपल्या लेकरांना एकत्र घेऊन येत आहे. होय प्रभूचे, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तुला गौरव, तुला सन्मान आणि तुला सर्व प्रशंसा देतो प्रभूची. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व दयेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या कृपेसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. तुझ्या सर्व चांगुलपणासाठी आम्ही तुझी स्तुती करतो प्रभूची. या पवित्र वारी पुन्हा एकदा पवित्र देव बापा, तू आम्हास तुझी भक्ती करण्याकरिता एकत्र करत आहेस. तुला गौरव, तुला सन्मान प्रभूची. पवित्र देव बापा, आमचा सांभाळ तू करतोस, आमची काळजी तू करतोस, आमच्या सर्व गरजा तू पुरवितोस, आरोग्य देतोस. आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचं संरक्षण करतोस प्रभू. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या नावाला आम्ही उंचावितो प्रभूची. तुझ्या नावाला आम्ही उंचावितो प्रभूची. पवित्र देव बापा, आज जेव्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत, पुन्हा देव बापा आमची प्रार्थना आहे प्रभू, या 2024 मध्ये ज्या सर्व नवीन गोष्टी तुला आमच्या जीवनामध्ये करायच्या आहेत, त्यासाठी त्या समजण्यासाठी तू आज आमचं सहाय्य कर आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, आम्हावरती दया कर. आमच्या अपराधांची क्षमा कर प्रभू. आमच्या चुकांची क्षमा कर. आम्हास धू शुद्ध कर देव बापा. पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्यासाठी पुन्हा आज तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. आम्ही प्रार्थना करत आहोत आमच्या प्रियजनांसाठी जे आज आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दुखणाईत आहेत, निराश आहेत, दुःखी आहेत प्रभू. प्रत्येकावरती तुझा हात तू ठेव. आरोग्य दे, सांत्वन दे आणि परमेश्वर देव बापा त्या प्रत्येकाचं सहाय्य कर. जी तुझे लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये प्रभू. आणि आजची भक्ती तू आशीर्वादित कर. तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक.
आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला उंचावूया. आपल्या सर्वांना येईल मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल सेवा मांगल्याचे मंगल सेवा तुझेच तू हे, तुझेच देवा तुझेच तू हे. सांभाळून या घे मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. राज तुझे तव मनी हवनी, बल विक्रम तव देवा. राज्य तुझे तव मनी हवनी, बल विक्रम तव देवा. एक सुखद अधिकार आमचा, एक सुखद अधिकार आमचा. करीजे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मी तव माझे गाण तुझे हे ऐकणार जेही. तुझेच देवा तुझेच तू हे सांभाळून या घे. परमेश्वराने संपूर्ण 2023 मध्ये आपल्या प्रत्येकाला सांभाळून घेतलेलं आहे, कारण आम्ही त्याचे आहोत. या 2024 मध्येही आमचा सांभाळ करणारा तोच आमचा प्रभू परमेश्वर आहे आणि तो कधीही बदलत नाही, तो कधीही बदलत नाही. आणि म्हणून
हे 2024 वर्ष परमेश्वराच्या ठाई आमच्याकरिता सर्व आनंद आणि उन्नतीचं अशा प्रकारचं हे वर्ष. आणखीन एक गीत गाऊया, त्या प्रभू परमेश्वराला उंचावूया. मतबंधू आपल्या सर्वांना येईल, सर्वजण मिळून गाऊया. बंधू मनमित्रा देवाच्या सत्पुत्रा, मतबंधू मनमित्रा देवाच्या सत्पुत्रा, लागलो मी पाया लागलो पाया सांभाळी गुरुराया. हे सत्या हे मार्गा हे माझ्या प्रिय स्वर्गा, हे सत्या हे मार्गा हे माझ्या प्रिय स्वर्गा. माझे माहेर सौख्याचे आदर, तू माझे माहेर सौख्याचे आदर. उज्ज्वला पावना अक्षया पावना अक्षया जीवना. प्राण मी सोडी तुझ्या विना विना, प्राण मी सोडी तुझ्या विना विना. तू तात तू माया तू मंत्री आचार्य, तू तात तू माया तू मंत्री आचार्य. तू राजा आश्रय तू जीव मी काय, तू राजा ख्रिस्ता मम वर्म. तू धर्म तू कर्म तू ख्रिस्ता मम वर्म. तू ख्रिस्ता मम नर्म, तू मर्म तू शर्म. तू ख्रिस्ता प्रवेशा तुझे दी त्वन्मय माझी हृदय. प्रवेशा तुझे दी त्वन्मय माझी हृदय. माझी मी न आता झालो तू सापुता,
माझे काळ संपले, येथे आटोपले. माझे काळ संपले, येथे आटोपले. मदबंधू मदमित्रा, देवाच्या सद्पुत्रा. मदबंधू मदमित्रा, देवाच्या सद्पुत्रा. माझे मी न आता झालो तुझा पुरता. जर 2023 मध्ये काही राहून गेलं असेल, जे अजूनही आम्ही राखून ठेवलं असेल, तर हे 2024 आहे, ज्यामध्ये आम्ही एकवार पुन्हा सर्वस्वी त्या ख्रिस्ताचे होऊ शकतो. माझा मी न आता झालो तुझा. पूर्णपणे त्या ख्रिस्ताचं, त्या ख्रिस्तासारखं होण्याकरिता पुन्हा 2024 हे संधी रूपाने आपल्या प्रत्येकाला मिळालेलं आहे. एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया आणि गवई मामी आहेत, आज ते आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आपण स्तोत्र संहिता 67 वाचूया. देवाचे उपकार स्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. भूमीने आपला उपज दिला आहे. देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देव. देव आम्हाला आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरो. देव वाचले वचन आशीर्वादित करो. आम्हाला देखील या वचनानुसार देवाजवळ प्रार्थना करायची आहे. पण आमची हीच प्रार्थना असावी की देवाची दया, करुणा, तसंच त्याचा मुख प्रकाश, प्रभूचं तेज, सामर्थ्य आम्हाला मिळावं. कशासाठी? की आम्ही देखील परमेश्वराचं नाव इतरांना, राष्ट्रांना, लोकांना सांगावं. त्याच्या नावाची आम्ही घोषणा करावी. जर आम्ही त्याच्या नावाची घोषणा करू, सर्व राष्ट्रांना आम्ही जर सांगू, आम्हाला हीच प्रार्थना करायची आहे. आणि त्यामुळे लोकांचं, अनेकांचं तारण होईल या घोषणेमुळे. आणि हा आदेश परमेश्वराकडनं आहे, स्वर्गीय आदेश हा आम्हाला सर्वांना आहे. म्हणून हे 2023 मध्ये जरी आपल्या हातून हे काम घडलं नसेल, तरी परमेश्वराने आपल्याला हे 2024 दाखवलेलं आहे, नवीन जीवन दिलेलं आहे. म्हणून या नवीन वर्षामध्ये आपण देखील या वचनानुसार हा निश्चय करूया की प्रभू, मी तुझा आहे आणि मला तुझ्यासाठी करायचं आहे. आणि म्हणून देवाच्या नावाची आपल्याला घोषणा करायची. जोपर्यंत आपण परमेश्वराच्या नावाची घोषणा करू नये, लोकांपर्यंत परमेश्वराचं नाव सांगू नये, तोपर्यंत लोकांना प्रभू परमेश्वर जिवंत देव हा कळणार नाही. म्हणून हे काम परमेश्वराने आपल्यावर सोपलेला हा आदेश आहे, स्वर्गीय आदेश आपल्या सर्व प्रिय लोकांना आहे. म्हणून आपल्याला ही सुवार्ता प्रसार आपल्याला सांगायचं आहे. आणि जेव्हा हे लोकांना जेव्हा हे समजेल की परमेश्वर कोण आहे, तेव्हा ते लोक ज्यांना माहीत नव्हतं त्या लोकांना जेव्हा माहीत पडेल की परमेश्वर हा जिवंत देव आहे, तेव्हा ते परमेश्वराची स्तुती करेल. जो येशू मला भेटला, जो येशू तुम्हाला भेटलेला आहे, तो सर्व राष्ट्रांना, सर्व लोकांना मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला या 2024 मध्ये झटायचं आहे. प्रियांनो, जरी आतापर्यंत आपण जरी सुवार्ताची घोषणा केली असेल, तर माझ्या प्रियांनो, हे 2024 आपल्यासाठी आहे. ही संधी साधून घ्या. जिथे कुठे आपल्याला ही संधी मिळेल, त्या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यायला पाहिजे. आणि देवाचं वचन, देवाची सुवार्ता, देवाच्या सुवार्तेची घोषणा आपण इतरांपाशी पोहोचवायला पाहिजे. देवबाप करो आणि हे वचन आशीर्वादित करो. थँक्यू. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण प्रभुदेव बापाची स्तुती आराधना करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सभी को प्रभु के नाम में सलाम. आज के दिन परमेश्वर ने हमारे जीवन में जोड़ा, इसलिए आप उसके नाम का धन्यवाद करते. कुछ गीतों को गाकर हम उसकी स्तुति मांगा करते. पहला गीत हम गाएंगे उपासना संगीत में का 658 नंबर का, देवा रहा है हमें दीनों.
गीत हम गाएंगे। हम सबको आने वाला गीत ऐसा है, आवाज उठाएंगे, साथ बजाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, ऐ यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, ऐ यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही, इन चाँद सितारों में है अक्स जो तेरा ही। संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही, इन चाँद सितारों में है अक्स जो तेरा ही। महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, ऐ यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, ना पान सका कोई सागर है तू उल्फत का। दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, ना पान सका कोई सागर है तू उल्फत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, ऐ यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, हम सबको बताएंगे, ऐ यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, ऐ यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, परमेश्वर की महिमा के लिए हम और एक गीत गाएंगे। कौन है राजाओं का राजा।
जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। कौन है कौन है कौन है कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। पानी पे चलता है, पेड़ को खिलाता है, पानी पे चलता है, पेड़ को खिलाता है। शैतान भी डरता है यीशु के नाम से, शैतान भी डरता है यीशु के नाम से। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। क्रूस को उठाया है, मौत को हराया है, क्रूस को उठाया है, मौत को हराया है। अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है, अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। हम सब जन अपनी जगह पे खड़े हो जाएंगे। हम सब मिलके गाएंगे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। मेरे जीवन में यीशु
बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं, बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं, बेमिसाल है तू, मैं मिसाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, तू कामिल है मैं भी कमाल बनूं, दुनिया का नूर है यीशु, दुनिया का नूर है यीशु, मेरी राहें सजाता रहे, मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे, मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, जिंदगी भर तेरे गीत गाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, तू सुनता रहे मैं सुनाता रहूं, जब गीत तेरे मैं गाऊं, जब गीत तेरे मैं गाऊं, तेरा रूह मुझ में आता रहे, मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे। हम सब जन अपने आंखों बंद करके उस परमेश्वर को याद करेंगे जिसने हमें आज का दिन दिखाया है। हम गीत गाएंगे, मेरे जीवन में यीशु तेरी जरूरत है। मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है, 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 तेरे बिना मैं
भटकूं तो मैं कहाँ जाऊं, घेरा तूने जो है। दर्शन मांगूं पल पल तेरे, नम्र इस दिल से। भटकूं तो मैं कहाँ जाऊं, घेरा तूने जो है। दर्शन मांगूं पल पल तेरे, नम्र इस दिल से। तेरे लहू के पाक बहाव में मुझको शुद्ध कर दे। तेरे लहू के पाक बहाव में मुझको शुद्ध कर दे। इस शरीर मंदिर में हरदम तेरी प्रसन्नता रहे। इस शरीर मंदिर में हरदम तेरी प्रसन्नता रहे। ओ मेरे जीवन में प्रभु, मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है। मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है। प्यारे प्रभु, आपके नाम का धन्यवाद करते हैं इतने अच्छे दिन के लिए। कितने लोग आज का दिन देख नहीं पाए और आपने हमें दिखाया, इसलिए आपके नाम का धन्यवाद करते हैं। हम प्रार्थना करते हैं आज के स्तुति महिमा के लिए जो हमने की है, और आपके स्वर्ग के भंडार में ग्रहण कीजिए। प्रार्थना करते हैं वचन के लिए जो आएगा पड़ा, उसके द्वारा आप हमसे बात कीजिए, उस वचन पे हम चल सके, इसमें हमारी तो मदद कीजिए। हमको हमारे जीवन में आपकी ज़रूरत है पिता, उसमें हमारा तो साथ दीजिए, हमारे साथ तो रहिए, हमारे आगे पीछे आपका दूध का पारा रखिए। हम प्रार्थना करते इस मंडली के लिए, इन पे आपका आश्रय बना रखिए। ईश्वर से मांगता हूँ, आमीन। परमेश्वर देव बापाचं जे वचन आहे त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया। पहिले राजे आपल्या समोर आपण काढूया। पहिले राजे अध्याय 2 आणि वचन 1 पासून 1 ते 4 ही वचने मी आपल्यासाठी वाचत आहे। पहिले राजे अध्याय 2 वचन 1 ते 4। दाविदाचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला ताकीद देऊन म्हटले, मी जगाच्या राहटीप्रमाणे जाणार, तर तू हिम्मत धर, मर्दमुकी दाखव। तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ, त्याच्या मार्गांनी चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ। म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती होईल। आणि माझ्या संबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखेल। ते वचन असे की जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवेल व माझ्या समोर सत्याने व जीवे भावे चालेल, तर इस्रायलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही। परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत प्रार्थना करूया। देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी। 2024 याही सालामध्ये
तुझ्या वचनाचा अभ्यास करण्याकरिता तू आम्हास कृपा पुरवत आहेस, त्याबद्दल आभार मानतो प्रभू. या महिन्यामध्ये आम्ही पहिले राजे या पुस्तकाचा जेव्हा अभ्यास करतो, तुझं सहाय्य, तुझं मार्गदर्शन, तुझा प्रकाश आम्हाला पुरव. कारण जर तू शिकवणार नाहीस, जर तू आम्हाला प्रकाशित करणार नाही, तर प्रभू आम्हाला काहीही शक्य होणार नाही प्रभू. आणि म्हणून आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत प्रभू. तुझ्या वचनांचं जे सामर्थ्य आहे ते तू आम्हावरती ओत आणि तुझं गौरव तू करून घे. प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. पहिले राजे ह्या पुस्तकावरती या महिन्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. निश्चितच पहिले राजे या पुस्तकाचं ओव्हरलुक जे आहे, किंवा या पुस्तकामध्ये किती अध्याय आहेत, किती वचने आहेत, याकडं आपलं लक्ष गेलंच असेल. एकूण किती अध्याय आहेत पहिले राजे यामध्ये? 22 अध्याय आहेत. या 22 अध्यायांचा अभ्यास आपण या महिन्यामध्ये करणार आहोत. आणि ज्या प्रकारे पहिले शमूएल आणि दुसरे शमूएल यामध्ये इस्रायलच्या राजांचा जो इतिहास सुरू झालेला आहे, तोच इतिहास पहिले राजे आणि दुसरे राजे यामध्ये कंटिन्यू होत आहे. हिब्रू ग्रंथामध्ये, इब्रीमध्ये पहिले राजे आणि दुसरे राजे हे एकच पुस्तक तुम्हाला पाहायला मिळेल, एकच पुस्तक आहे. परंतु ग्रीकमध्ये त्याचे 2 भाग करण्यात आले, पहिले राजे आणि दुसरे राजे. सोयीप्रमाणे ते करण्यात आलेत. परंतु हिब्रूमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिले राजे आणि दुसरे राजे हे एकच पुस्तक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिले शमूएल, दुसरे शमूएल मध्ये आपण इस्रायलच्या पहिल्या 2 राजांचा अभ्यास केला. कोणते ते पहिले 2 राजे? इस्रायल राष्ट्राचे पहिले 2 राजे कोणते? शाऊल आणि दावीद. शाऊल आणि दावीद या दोघांच्या जीवनाचा अभ्यास आपण मागच्या वर्षामध्ये केलेला आहे. पहिले राजे याचा अभ्यास करत असताना आता ही जी 22 अध्याय आहेत, या 22 अध्यायांना तुम्ही बरोबर 2 भागांमध्ये त्यांची विभागणी करू शकता. 11 अध्यायांचे 2 विभाग तुम्हाला करता येतील. पहिले 11 अध्याय आम्हाला शल्मोनाबद्दल सांगतात. शल्मोनाची जी कारकीर्द आहे ती पहिल्या 11 अध्यायांमध्ये आहे. आणि मग पुढचे जे 11 अध्याय आहेत त्यामध्ये इस्रायल आणि यहुदा ह्या राष्ट्रांच्या राज्यांचा इतिहास आम्हाला पाहायला भेटेल. आता शमूएल पासून जी राजांची व्यवस्था सुरू झाली, राजांच्या आधी काय व्यवस्था होती? शास्त्यांची व्यवस्था होती. मग शास्ते नंतर जो राजांचा काळ सुरू झालेला आहे, शाऊल पहिला राजा, दावीद दुसरा राजा, शल्मोन तिसरा राजा, 11व्या अध्यायापर्यंत, म्हणजे हा जो इतिहास पहिले शमूएल पासून सुरू झाला, पहिले राजे अध्याय 11 पर्यंत हा राजांचा इतिहास आम्हाला पाहायला भेटतो. हे जे राजे आहेत हे संपूर्ण इस्रायलावर असणारे राजे आहेत. परंतु नंतर पुढं या इस्रायल राष्ट्राची पण विभागणी झालेली आम्हाला पाहायला भेटते. इस्रायल आणि यहुदा असे 2 राज्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. हे 2 राज्य काय आहे आणि असं का झालं हे देखील या महिन्यामध्ये, कदाचित या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये आपल्या अभ्यासामध्ये ते येईलच. मग पहिला जो विभाग आहे अध्याय 11, त्याकडं आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. आणि मग मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे पहिले राजे याचे पहिले 11 अध्याय आम्हाला शल्मोन राजाची कारकीर्द सांगणारी ती अध्याय आहेत. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो विषय देखील शल्मोन हाच असणार आहे. शल्मोन राजावरती आपण आज आपलं लक्ष हे केंद्रित करत आहोत. शल्मोन राजा, आता जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, या शास्त्रभागामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं? दावीद असं म्हटलेलं आहे की आता त्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे. दाविदाला आता समजून आलं की मी काही फार काळ या भूतलावरती जिवंत नसणार आहे. आणि म्हणून
आता दावीद काय करतोय, शल्मोनाला बोलावतो, त्याच्या मुलाला तो बोलावतो, ज्याला राजा होण्यासाठी अभिषेक करण्यात आलेला आहे त्याला तो बोलावतो आणि त्याला ताकीद देतो, त्याला तो ताकीद देतो आणि काही गोष्टी तो शल्मोनाला त्या ठिकाणी समजावून सांगतो की त्याने काय करायचं आहे. तो त्याला म्हणतो, मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार, तर तू हिम्मत धर, मर्दमुखी दाखव, तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ, त्याच्या मार्गांनी चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय, निर्बंध पाळ, म्हणजे जे काही तू करशील आणि त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती होईल आणि माझ्या संबंधाने परमेश्वराचं जे वचन आहे ते देखील त्या ठिकाणी पूर्णत्वात जाणार आहे. प्रियांनो, 2024चा हा पहिला रविवार आहे आणि या पहिल्याच रविवारी मी आपणा सर्वांना या गोष्टीचं उत्तेजन देणार की या संपूर्ण 2024 मध्ये ज्या गोष्टी दावीद शल्मोनाला सांगतो, जर त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याकडं लक्ष दिलं, या 2024 मध्ये जर आम्ही आमच्या चालचलुनीकडं, आमच्या मार्गाकडं लक्ष दिलं, परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराचे नियम, परमेश्वराचे निर्बंध याकडं जर आम्ही लक्ष दिलं, तर जे दावीद शल्मोनाला सांगतो की तू जे काही करशील त्यात आणि तू जिकडे जाशील तिकडे तुला यश प्राप्ती घडेल. हे परमेश्वराचं वचन आहे आणि हे कधीही न बदलणारं आहे आणि म्हणून हे 2024 वर्ष आमच्यासाठी आशीर्वादाचं व्हावं, आम्हाला यश प्राप्ती घडावी, आमची उन्नती व्हावी असं जर वाटतं तर प्रियांनो, ही जी वचने आहे याची खूणगाठ आम्ही बांधून घ्यायची आहे आणि परमेश्वर देव त्याच्या वचनांप्रमाणे आम्हाला आशीर्वादित करणारा आमचा परमेश्वर आहे. या ठिकाणी एक बाप आपल्या मुलाला, एक राजा पुढच्या राजाला या गोष्टी समजावून सांगत आहे, ताकीद देऊन सांगत आहे. ह्यावरून आम्हाला समजून येईल की ह्या गोष्टींचं केवढं मोठं महत्त्व मानवी जीवनामध्ये त्या ठिकाणी आहे. प्रियांनो, दाविदानंतर शल्मोन इस्रायलचा तिसरा राजा आम्हाला पाहायला भेटतो. मग शल्मोनाला जो राज्याभिषेक झाला त्याची पार्श्वभूमी काय आहे? ज्यांनी पहिले राजे वाचायला सुरुवात केली त्यांना ही पार्श्वभूमी लगेच लक्षात येईल. जर तुम्ही पहिला अध्याय जर तुम्ही त्या ठिकाणी वाचला तर त्या पहिल्या अध्यायामध्ये शल्मोनाचा जो राज्याभिषेक आहे तो आम्हाला पाहायला भेटतो. त्याची पार्श्वभूमी काय आहे ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की दाविदाने काही असं ठरवलेलं नव्हतं की आता मी शल्मोनाला अभिषेक करणार, राजा होण्यासाठी त्याला अभिषेक करणार. बत्शेबेला जरी त्याने सांगून ठेवलं असेल की माझ्यानंतर तुझा पुत्र राजा होईल, शल्मोन राजा होईल, परंतु तसं काही त्याने ठरवलेलं किंवा तसं आता करायचंच आहे असं काही त्याच्या मनामध्ये आम्हाला दिसत नाही. परंतु शल्मोनाचा राज्याभिषेक होण्यासाठी जी परिस्थिती निर्माण झाली, जी पार्श्वभूमी त्या ठिकाणी तयार झाली, ती जर आम्ही लक्षात घेतली तर अदोनिया याने राजा होण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी केला ती पार्श्वभूमी आमच्या लक्षात येईल. अदोनिया याने आपल्यासाठी घोडे, आपल्या मागं पुढं चालण्यासाठी पुरुष आणि लोक त्याने आपल्या बाजूने केले आणि जणू काही तो असा वर्तू लागला की आता तोच दाविदानंतर राजा होणार आहे. मेजवानी त्याने त्या ठिकाणी दिली आणि आता तोच राजा होईल या प्रकारे त्याच्याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आम्हाला पाहायला भेटतं. परंतु प्रियांनो, जर तुम्ही आणखीन पहिल्या अध्यायामध्ये पुढे वाचत गेला तर नाथान संदेष्टा जो आहे हा बत्शेबेला एक मसलत देतो की तिने काय करायचं आहे. नाथान संदेष्टा बत्शेबेला सांगतो की पहा अदोनिया काय करत आहे आणि म्हणून आता तू दाविदाकडे जा आणि त्याला तू विचार, त्याला तू सांग, तू त्याच्याशी बोल आणि मग मीही त्या ठिकाणी येऊन तुझ्या गोष्टींना पुष्टी देईल. मी देखील त्या ठिकाणी दाविदासोबत बोलेल. आणि ह्या प्रकारे प्रियांनो ही जी मसलत
त्या ठिकाणी नाथानाने बतशेबेला दिली, त्याप्रमाणे बतशेबा जाते, त्याप्रमाणे बतशेबा दाविदासोबत बोलत आहे, नाथान त्या ठिकाणी येत आहे. आणि मग ही सर्व चर्चा त्या ठिकाणी झाल्यानंतर अदोनिया काय करत आहे हे दाविदाला सांगितल्यानंतर मग दावीद त्या ठिकाणी निर्णय घेतो की आता वेळ आलेली आहे आणि आता शल्मोन याला राज्याभिषेक करायचा आहे. आणि म्हणून शल्मोन राजाला राज्याभिषेक करण्यासाठी सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि बनाया यांना दावीद बोलावतो, त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवतो आणि काय सांगतो त्यांना की तुम्ही शल्मोनाला माझ्या स्वतःच्या खेचरावरती, हा अधिकार आहे प्रियांनो, माझ्या स्वतःच्या खेचरावरती बसून घेऊन या ठिकाणी घेऊन जा, त्या ठिकाणी त्याला राज्याभिषेक करा आणि मग त्याला परत या ठिकाणी घेऊन या आणि त्याला सिंहासनावर बसवा, त्याला त्या सिंहासनावरती बसवा, त्याला राज्याभिषेक करा. पार्श्वभूमी त्या ठिकाणी शल्मोनाच्या राज्याभिषेकासाठी काय तयार झाली ती आम्हाला पाहायला भेटते. पुष्कळदा प्रियांनो आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडतात, कदाचित त्या गोष्टी घडत असताना आम्हाला आवडणार नाहीत, कदाचित त्या गोष्टी घडत असताना आम्हाला त्रास होईल, कदाचित त्या गोष्टी घडत असताना आम्हाला चिंता वाटेल, आम्हाला काळजी वाटेल, आम्ही भयभीत होऊ, आमच्या अवतीभोवतीची आमच्या जीवनातली परिस्थिती कदाचित आम्हाला प्रतिकूल होताना दिसेल. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की परमेश्वराच्या नियंत्रणाबाहेर काहीच नाही. तुमचं आणि माझं जीवन हे परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणारी परिस्थिती, प्रसंग, आमचे आजार हे परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहे. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. प्रियांनो, अदोनिया त्या ठिकाणी जे करत होता त्यामुळं बतशेबेला, त्यामुळं शल्मोनाला भीती निर्माण झालेली होती की जर अदोनियाचा प्रयत्न जर सफळ झाला तर आम्ही त्याचे वैरी ठरू आणि कदाचित तो आम्हाला सोडणार नाही. परंतु प्रियांनो, आम्ही पाहतो त्या ठिकाणी की परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी आहेत आणि काही गोष्टी घडण्यासाठी त्या ठिकाणी परमेश्वर काही गोष्टींना होऊ देतो. अदोनियाच्या बाजूने लोकांचं जाणं आणि अदोनियाच्या बाजूने लोकांचं उभं राहणं आणि अदोनियाचा हा प्रयत्न आम्हाला आता शल्मोनाला राज्याभिषेक करण्याची वेळ आलेली आहे याकरिता निमित्त मात्र घडताना, निमित्त मात्र ठरताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. आणि म्हणून मी पुन्हा एकदा म्हणेल, देवासोबत जर आम्ही विश्वासू आहोत तर देव आमच्यासोबत विश्वासू आहे. जर आम्ही देवासोबत प्रामाणिक आहोत तर देव आमच्यासोबत प्रामाणिक आहे. मग आमच्या अवतीभोवती, आमच्या जीवनामध्ये परिस्थिती किती प्रतिकूल होऊ द्या, काही असू द्या, आम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही परमेश्वराच्या हातांमध्ये आहोत. प्रियांनो, ज्यावेळेस शल्मोनाला त्या ठिकाणी राज्याभिषेक करण्यात आला त्याच्याविषयीची जी उद्गार त्या ठिकाणी काढण्यात आली, पहिला अध्याय 46 आणि 47 वचने, शल्मोन राजासनावर विराजमान झाला आहे. आपला स्वामी राजा दावीद याच्याकडे येऊन राजसेवक आशीर्वाद देत आहेत की, काय आशीर्वाद दिला जात आहे शल्मोनाला? आशीर्वाद देत आहेत की आपला देव शल्मोनाचे नाव आपल्या नावाहून, कोणाच्या नावाहून? दाविदाच्या नावाहून श्रेष्ठ करो व त्याच्या गादीचा महिमा आपल्या गादीहून वाढवो. तेव्हा राजाने पलंगावरून नमन केले. दाविदाने देखील या गोष्टीला पुष्टी दिली. हा जो आशीर्वाद शल्मोनाला दिला जात आहे की दाविदाच्या नावाहून शल्मोनाचं नाव उंच व्हावं, दाविदाने ज्या प्रकारे राज्य चालवलं त्यापेक्षा त्याची गादी अधिक उंच व्हावी, श्रेष्ठ तो ठरावा, हा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला जात आहे. दावीदही त्याला पुष्टी देत आहे आणि दावीद देखील त्या ठिकाणी काही शब्द तो बोलतो. आणि दावीद काय म्हणाला? राजाने म्हणजे दाविदाने असेही म्हटले की ज्याने आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांदेखत एकाला माझ्या गादीवर बसवले तो इस्रायलाचा देव धन्य, तो इस्रायलाचा देव धन्य. प्रियांनो, परमेश्वराच्या अधिकारामध्ये राहणे, परमेश्वराच्या अधिकारामध्ये चालणे, प्रियांनो,
त्याच्या नियंत्रणामध्ये राहणे हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. जे शब्द शल्मोनाच्या राज्याभिषेकाच्या वेळेस बोलण्यात आले ते खरे झालेत का? झालेत खरे? सर्वात ज्ञानी राजा कोण, दावीद की शल्मोन? शल्मोन है ना. परमेश्वराचं वचन सांगतं दाविदापेक्षाही शल्मोनाची जी कारकीर्द आहे ती उत्तम, आणि असं म्हटलेलं आहे की शांतता आणि सुबत्ता याचा सुवर्ण काळ इस्रायल लोकांनी त्या ठिकाणी अनुभवला. शल्मोनाच्या कारकिर्दीमध्ये शल्मोनाने किती वर्ष राज्य केलं सांगा, ज्यांनी अभ्यास केलाय? किती वर्ष? 40 वर्ष. दाविदाने किती वर्ष राज्य केलं? 40 वर्ष राज्य केलं. शल्मोनानेही 40 वर्ष राज्य केलं. परंतु असं म्हटलेलं आहे की शल्मोनाच्या कारकिर्दीमध्ये शांतता आणि सुबत्ता याचा सुवर्ण काळ या इस्रायल लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे. प्रियांनो, हा जो सुवर्ण काळ या इस्रायल लोकांनी अनुभवला, शांती आणि सुबत्ता, याचं गुण काय आहे, याच्या मागचं रहस्य काय आहे? का शल्मोनासाठी बोलल्या गेलेले शब्द त्या ठिकाणी खरे झालेत? का बरं हा जो सुवर्ण काळ आहे या लोकांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवला? त्याचं कारण आम्हाला माहित आहे प्रियांनो, की शल्मोनाला प्राप्त झालेलं ज्ञान हे कोणापासून होतं? परमेश्वरापासून होतं. शल्मोनाला प्राप्त झालेलं वैभव, शल्मोनाला प्राप्त झालेलं ऐश्वर हे कोणापासून होतं? परमेश्वरापासून होतं. ज्या गोष्टी तुम्हाला परमेश्वरापासून प्राप्त झालेल्या आहेत प्रियांनो, त्या गोष्टी तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मंडळीसाठी या आशीर्वादाच्या ठरल्या पाहिजेत. शल्मोनाला जे ज्ञान प्राप्त झालं त्याने स्वतःपुरती मर्यादित नाही ठेवलं, त्याचा उपयोग कशासाठी? राज्य चालविण्यासाठी. शल्मोनाला जे वैभव, जे ऐश्वर्य प्राप्त झालं, तुम्ही ज्यावेळी शल्मोनाच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास कराल ना, त्याला रोजचं अन्न किती लागत होतं त्याचा विचार करा. तुम्ही म्हणाल बापरे हे काय आहे एवढं? परंतु ते फक्त त्याच्यासाठी नव्हतं, त्याच्या पंक्तीला जे बसणारे होते प्रियांनो, त्यांची संख्या पहा. त्या ठिकाणी किती मोठं वैभव आणि ऐश्वर्य परमेश्वराने या शल्मोनाला दिलं. त्याच्या मागचं कारण अध्याय 3 आणि वचन 9 आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो. वचन 3, यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. आम्ही परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी या 2024 मध्ये काय करणार आहोत? आम्ही परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कदाचित जर आम्ही म्हणू की आम्ही आतापर्यंत ह्या गोष्टी केल्यात, 2023 निघून गेलं, तुम्ही आणि मी केलेल्या गोष्टी नमूद करून ठेवण्यात आलेल्या आहेत, त्याचं प्रतिफळ निश्चित आम्हाला आहे. आता या 2024 मध्ये आम्ही आणखीन काय करणार आहोत? परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आमचे प्रयत्न काय असणार आहे? ज्यावेळेस शल्मोनाला परमेश्वराचं दर्शन होत आहे आणि ज्यावेळेस परमेश्वर शल्मोनाला म्हणतो की तू माग, तुला काय पाहिजे, मी तुझ्यासाठी काय करू? शल्मोन या ठिकाणी परमेश्वराला काय मागतो? ते सावधान चित्त तो मागतो, ते ज्ञान तो मागतो प्रियांनो, की ज्याचा उपयोग त्याला राज्य चालविण्यासाठी करता येईल, ज्याचा उपयोग त्याला देवाच्या लोकांचा न्याय करण्यासाठी करता येईल. या ठिकाणी हे गुपित आहे प्रियांनो. परमेश्वरासोबत असणारे आमचे नाते, परमेश्वराजवळ असणाऱ्या आमच्या प्रार्थना, परमेश्वराजवळ आम्ही मागत असलेल्या गोष्टी या आमच्यासाठी किती मर्यादित आहे आणि आम्ही त्याच्या लोकांसाठी काय मागत आहोत, काय करण्याचा प्रयत्न करत आहोत,
हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. जर शल्मोन स्वतःपुरती मर्यादित झाला असता तर कदाचित प्रियांनो त्याच्याविषयी बोलल्या गेलेले शब्द त्याप्रमाणे खरे ठरले नसते. जर शल्मोन स्वतःपुरती मर्यादित झाला असता, परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर शल्मोनाने फक्त स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठीच मागितलं असतं तर कदाचित सगळ्यात ज्ञानी राजा म्हणून शल्मोनाची ओळख आम्हाला झाली नसती. प्रियांनो, आम्ही जर अजूनही आमच्याच पुरती आमच्या कुटुंबापुरती मर्यादित जीवन जगत आहोत तर आम्हाला आता विचार करण्याची गरज आहे. आम्हाला आता आणखीन पुढे येण्याची गरज आहे आणि आम्हाला देवासाठी, देवाच्या राज्यासाठी, ख्रिस्ताच्या मंडळीसाठी काय सेवा करता येईल, आम्हाला त्यासाठी परमेश्वराजवळ आम्ही कशा प्रकारे स्वतःला सादर करणार हे फार महत्वाचं आहे. प्रियांनो, दिवसामागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून वर्ष निघून जातील आणि मग अशी वेळ येईल की ज्यावेळेस आम्ही मागं फिरून पाहणार आणि आम्हाला दिसून येईल की आम्ही तर फक्त स्वतःपुरती आणि कुटुंबापुरती मर्यादित जीवनच जगलो. प्रियांनो, ती वेळ आमच्यावरती येऊ नये. परमेश्वराने आम्हाला संधी दिलेली आहे की आम्ही आता आणखीन पुढे यावं आणि परमेश्वर देवबापासाठी आम्ही आमच्या जीवनामध्ये काम करायला पाहिजे. प्रियांनो, या शल्मोन राजाला हे जे ज्ञान आहे, प्रियांनो या शल्मोन राजाला हे जे सर्व वैभव आहे, हे जे सर्व ऐश्वर्य आहे, प्रियांनो परमेश्वरापासून ते प्राप्त झालं. एकदा नव्हे, किती वेळेस दर्शन झालं शल्मोनाला देवाचं? 2 वेळेस. शल्मोनाला त्याच्या जीवनामध्ये 2 वेळेस दर्शन झालं. पहिले या ठिकाणी आणि मग दुसरं दर्शन जेव्हा त्याने मंदिर बांधलं, मंदिराचं जे समर्पण आहे, त्यानंतर परमेश्वराचं दुसरं दर्शन आम्हाला त्याच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं. प्रियांनो, ह्या गोष्टी आहेत, ह्या त्या बाबी आहेत की ज्यामुळं शल्मोन राजाची कारकीर्द, त्याच्या कारकिर्दीमध्ये हा जो सुवर्ण काळ या इस्रायल लोकांनी अनुभवला, त्याचं गुपित, त्याचं गूढ हे या ठिकाणी आहे. प्रियांनो, देवाचं जे दर्शन आहे, परमेश्वराचं जे दर्शन आहे, ते मनुष्याचं जीवन मोठ्या उपयोगाचं आणि मोठ्या योग्यतेचं बनवत असतं. परमेश्वराचं दर्शन. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या दर्शनासाठी नेहमी आतुर असा. ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा माझा जीव परमेश्वरासाठी लुलपत आहे. परमेश्वरासाठी मी व्याकुळ झालेलो आहे. परमेश्वरासाठी, प्रियांनो, परमेश्वरासाठी, त्याच्या दर्शनासाठी उत्सुक, आतुर, व्याकुळ आम्ही आमच्या जीवनामध्ये सदैव असायला पाहिजे. कारण आमच्या जीवनामध्ये जे परमेश्वराचं दर्शन आहे, ते दर्शन आम्हाला मोठ्या उपयोगाचं आणि मोठ्या योग्यतेचं ते आम्हाला बनवत असतं. आणि त्यामध्ये आणखीन एक महत्वाचं म्हणजे दाविदाला जे वचन परमेश्वराने दिलं. काय वचन दिलं होतं दाविदाला? काय दिलं होतं? आपण सुरुवातीलाच वाचलं, अध्याय 2 वचन 4. आणि माझ्या संबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखेल. दाविदाला काय वचन दिलेलं होतं? ते वचन असे की जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवेल व आपल्या समोर, माझ्या समोर सत्याने व जीवे भावे चालेल तर, काय वचन होतं? इस्रायलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही. हे वचन दाविदाला परमेश्वरापासून प्राप्त झालं. अध्याय 9 आणि वचन 5 जे आहे, त्या ठिकाणी आम्हाला काय पाहायला भेटतं? हे या 9व्या अध्यायामध्ये शल्मोनाला परमेश्वराचं दुसरं दर्शन झालेलं आहे. दुसरा अध्याय 4थं वचन आम्ही वाचलं. 9वा अध्याय 5वं वचन आपण वाचूया. तर इस्रायलावरील तुझे राजासन मी कायमचे स्थापीन. तुझा पिता दावीद याला मी वचन दिल्याप्रमाणे इस्रायलाच्या गादीवर बसायला तुझ्या कुळातला पुरुष खुंटणार नाही. परमेश्वर बदलत नाही. ज्या गोष्टी त्याने दाविदाला सांगितल्या त्याच गोष्टी आता तो शल्मोनाला सांगत आहे. जसा तो दाविदासोबत विश्वासू आहे, तसाच तो शल्मोनासोबत विश्वासू आहे. तोच परमेश्वर आज तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत देखील विश्वासू परमेश्वर आहे. जर आमच्या जीवनामध्ये
कुठंही काही संशय असेल, कुठंही काही शंका असेल, प्रश्न असेल तर तो काढून टाका प्रियांनो. हा परमेश्वर कधीच बदलत नाही. हा परमेश्वर आपल्या लोकांसोबत नेहमी विश्वासू राहणारा परमेश्वर आहे. तो दाविदासोबत विश्वासू होता. या ठिकाणी ज्यावेळेस तो शल्मोनाला दर्शन देतो त्यालाही तो त्याच गोष्टी सांगतो. शल्मोनासोबत देखील विश्वासू असणारा परमेश्वर आम्हाला पाहायला भेटतो. आज तोच तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत देखील विश्वासू आहे, कारण तो बदलत नाही. मनुष्य मात्र बदलतो. मनुष्य मात्र बदलतो. शल्मोनाच्या जीवनामध्ये परमेश्वर विश्वासू आहे, परंतु शल्मोन शेवटापर्यंत विश्वासू राहिला का? परमेश्वराचं वचन असं सांगतं की जसा दावीद शेवटपर्यंत परमेश्वराशी विश्वासू राहिला तसा शल्मोन राहू शकला नाही. जर आम्ही 11व्या अध्यायात जर आम्ही आलो तर 11व्या अध्यायामध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं? 11वा अध्याय आणि 1 ते 8 वचने मी तुमच्यासोबत वाचत आहे. शल्मोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखीन मवाबी, अमोनी, अदोमी, सदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला व त्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवाकडे वळवतील. त्याच्या कोणाच्या? शल्मोनाच्या. त्याच्यात 700 राण्या व 300 उपपत्नी होत्या. त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले. शल्मोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले. त्याचा पिता दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे, त्याप्रमाणे शल्मोनाचे नसे. सिदोन्यांची देवी अष्टरोत आणि अमोन्यांचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या नादी शल्मोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शल्मोनाने केले, त्याचा पिता दावीद ह्याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. तेव्हा शल्मोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अमोन्यांचे अमंगळ दैवत मोलाख यांच्यासाठी एक उंच स्थान बांधले. ज्या विदेशी स्त्रिया आपापल्या देवतास धूप दाखवत व यज्ञ करीत त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली. केवढी मोठी दुःखाची बाब या ठिकाणी आहे की हा तोच राजा आहे की ज्याच्या राज्यामध्ये, ज्याच्या कारकिर्दीमध्ये या इस्रायल लोकांनी शांती आणि सुबत्ता यांचा सुवर्ण काळ अनुभवला. हा तोच राजा आहे की ज्याला इस्रायलचा सर्वात ज्ञानी राजा म्हटलेला आहे. हा तोच राजा आहे की ज्याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देतो की शल्मोनासारखा कोणीही. हा तोच राजा आहे प्रियांनो की ज्याला परमेश्वराचं एकदा नव्हे दोनदा दर्शन झालं. हा तोच राजा आहे प्रियांनो ज्याने परमेश्वराकडं ज्ञान मागितलं. प्रियांनो, आम्हाला शल्मोनाचं जीवन आज फार मोठ्या सावधानतेचा इशारा देत आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये किती सावध राहण्याची गरज आहे. जर या प्रकारे असणारा राजा अशा प्रकारे रास त्याचा होऊ शकतो, जर या प्रकारे तो आपल्या जीवनामध्ये त्याची एवढी अधोगती होऊ शकते, तर मग प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये किती सावध असायला पाहिजे. 2024 हे वर्ष ज्या प्रकारे आपल्यासाठी उन्नतीचं वर्ष आहे, प्रियांनो, ही उन्नती होत असतानाच आम्हाला सावध राहण्याची गरज देखील आहे. शल्मोनाच्या जीवनामध्ये त्याने एकंदर 40 वर्ष राज्य केलं. या 40 वर्षांमधली पहिली जी 20 वर्ष आहे ना प्रियांनो, हा जो त्याचा ग्राफ आहे ना, हा खूप उंच उंच जात होता. खूप सुंदर. ज्या काळामध्ये त्याला दर्शनं झालीत, ज्यामध्ये त्याने परमेश्वराचं मंदिर बांधलं, मंदिराचं समर्पण केलं, उत्तम कामगिरी या पहिल्या 20 वर्षांमध्ये आहे. परंतु नंतरच्या 20 वर्षांमध्ये जे परमेश्वराला आवडत नाही
त्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये शिरल्यात. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये देखील फार सावध राहण्याची गरज आहे प्रियांनो, फार सावध राहण्याची गरज आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची योजना आहे, यामध्ये काहीही संशय नाही, काहीही संशय नाही. तुम्हाला आणि मला परमेश्वराने निवडलेलं आहे. आम्ही परमेश्वराच्या उपयोगाचे आहोत. आम्ही त्याचे लोक होण्यासाठी आमंत्रित पाचारण पावलेले लोक आहोत, यामध्ये काही संशय नाही. परंतु आम्हाला सावध राहावं लागेल, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. अदोनिया प्रयत्न करत होता, परंतु त्याला ते शक्य झालं नाही. अदोनिया स्वतः बत्शेबेला काय सांगतो माहितीये? अदोनिया स्वतः बत्शेबेला सांगतो की तुला माहित आहे की मी राजा होतो, लोकांचं लक्ष माझ्याकडे लागलेलं होतं, परंतु राज्यक्रांती झाली आणि माझ्या जागेवरती शल्मोन राजा झाला. हे परमेश्वराकडूनच झालं, हे अदोनियाला देखील माहीत होतं. तुम्ही जसं जसं पहिले राजे वाचाल, मी बोलत असलेली वचनं, मी बोलत असलेल्या गोष्टी तुमच्या वाचण्यामध्ये येतील. अदोनिया आणि बत्शेबाचं जे बोलणं आहे त्यामध्ये तुम्हाला अदोनिया स्वतः सांगताना दिसेल की परमेश्वरानेच हे घडवलेलं आहे. स्तोत्र संहिता 33 मध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रांच्या मसलती, मनुष्याच्या योजना या सफळ होत नाहीत, त्या व्यर्थ होतात, परंतु परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. स्तोत्र 33 मध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे शल्मोन राजा झाला. परमेश्वराच्या योजनेप्रमाणे आज तुम्ही आणि मी त्याच्या राज्याचे लोक झालेले आहोत. परंतु प्रियांनो, शल्मोन दाविदाप्रमाणे शेवटपर्यंत विश्वासू राहिला नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करणार आहोत? काय आम्ही आमच्या जीवनामध्ये, आतापर्यंतची आमची धाव खूप चांगली आहे, आमच्या आध्यात्मिक जीवनाचा, आमच्या सेवेचा ग्राफ चांगला आहे, आम्ही पुढे देखील काय करणार आहोत? हे आम्हा प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये उन्नतीकडे जात असताना, आमची भरभराट होत असताना, परमेश्वर आम्हाला उंच करत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये सावध आहोत का? हे फार महत्त्वाचं आहे. कारण जर आम्ही बेसावध असलो तर शल्मोनासारखा राजाबद्दल म्हटलं जातं की तो परमेश्वराच्या मनातून उतरला. प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये अतिशय सावध आम्ही असायला पाहिजे. जर आम्ही बेसावध राहिलो, जर बेसावधपणे आम्ही चाललो, तर शल्मोन राजा आमच्या डोळ्यासमोर असेल की त्याच्या जीवनामध्ये तो कसा परमेश्वराच्या विरुद्ध वागला, त्याने परमेश्वराशी कशी फितुरी केली आणि परमेश्वराची आज्ञा मोडणे, शल्मोनाने जी परमेश्वराची आज्ञा मोडली, परमेश्वराची जी फितुरी केली, प्रियांनो, त्याचा परिणाम त्याच्यावरती, इस्रायल राज्यावरती काय झालेला आहे तो आम्हाला पुढे निश्चितच पाहायला भेटेल. परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जेव्हा आम्ही आमचे डोळे बंद करून आमचं लक्ष त्या परमेश्वराकडे लावलेलं आहे, आज परमेश्वराचं वचन आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी उत्तेजन देतं? शल्मोन राजा आमच्या जीवनामध्ये आमच्या डोळ्यांसमोर आहे प्रियांनो. अनेकदा आम्ही त्याचं कॅरेक्टर वाचलेलं आहे. संडे स्कूल पासून आम्ही शल्मोनाचं जीवन पाहिलेलं आहे, शिकत आलेलो आहोत प्रियांनो. पुन्हा या 2024च्या आरंभालाच का परमेश्वर आमच्या समोर त्याचं कॅरेक्टर ठेवतो? कारण परमेश्वराची इच्छा आहे आमच्या जीवनामध्ये, योजना आहे, त्याला आमच्या जीवनामध्ये रस आहे आणि त्याची इच्छा नाही की आमचा नाश व्हावा. आणि म्हणून आम्ही बेसावधपणे राहू नये, म्हणून या 2024च्या आरंभालाच परमेश्वर आम्हाला उत्तेजन देत आहे. आम्ही परमेश्वराचे आहोत, आम्ही परमेश्वराचे निवडलेले आहोत. हेतवर परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, यामध्ये संशय नाही. आणि म्हणून आज जेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला सावध होण्यासाठी सांगतं, आम्ही सावध व्हायला पाहिजे. जर शल्मोन सारखा राजा जर पडतो तर आमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये हा धोका नेहमी आहे आणि म्हणून आम्ही सावध असायला पाहिजे.
आज आम्ही शल्मोनाकडून शिकून ही प्रार्थना स्वतःसाठी करू शकतो की प्रभू तू माझं सहाय्य कर. प्रभू मी तुझे आभार मानतो की तू माझी निवड केलीस, तुझं काम तू माझ्या जीवनात करत आहेस. तूच आहेस जो मला माझी उन्नती करत आहेस. प्रभू माझं सहाय्य कर. मी बेसावधपणे निष्काळजीपणे जीवन जगू नये म्हणून तू माझं सहाय्य कर. शल्मोन राजा दाविदाप्रमाणे शेवटपर्यंत विश्वासू राहू शकला नाही. प्रभू तू माझं सहाय्य कर शेवटपर्यंत विश्वासू राहायला, मरेपर्यंत विश्वासू राहायला, कारण तेव्हाच तो जीवनी मुकुट माझ्यासाठी आहे. तेव्हाच तो जीवनी मुकुट माझ्यासाठी आहे. होय प्रभू, आज आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. दे बापा तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. थँक्यू. होय प्रभू, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही तुझ्या दयेसाठी तुझे आभार मानतो. कदाचित आमच्या पापमय जीवनामध्ये, आमच्या व्यसनाधीन जीवनामध्ये तू आतापर्यंत आमचं धीराने सहन करत आला, पण तू कदाचित आता ती वेळ आलेली आहे की त्याचे परिणाम आमच्या जीवनावरती दिसून येतील, आणि म्हणून तू आजच आम्हा सावध करत आहे. प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. आमची क्षमा कर प्रभू, आमची क्षमा कर, आमची क्षमा कर प्रभूजी. आणि दे बापा आज आम्हाला देखील शेवटपर्यंत विश्वासू राहण्यासाठी तुझी कृपा पुरव. ही मंडळी तुझी आहे, या मंडळीतील प्रत्येक व्यक्ती तुझा आहे प्रभू, आणि माझी प्रार्थना आहे या प्रत्येकासाठी प्रभू आम्ही सर्वजण शेवटपर्यंत विश्वासू राहू शकू. दे बापा ही कृपा तू आम्हा प्रत्येकाला पुरव प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. आपण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवावो त्याला खालीवर तो पाप पुत्र आत्माचा ते क्याला ध्यानंतमा. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.